आज आपण पाहणार आहोत पास्ट टेन्स. पास्ट पण कोणता तर परफेक्ट पास्ट टेन्स. तर सुरुवातीला पाहूया त्याचं स्ट्रक्चर काय असतं. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. तर हे झालं याचं स्ट्रक्चर पास्ट परफेक्ट टेन्सचं. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं मराठीमध्ये काय येतं शेवटी सेंटेन्सच्या, केलेलं होतं, केलेलं होतं. या पद्धतीने आपण याचे सेंटेन्स बनवतो. जसं की आता V3 म्हणजे काय तर व्हर्बचा थर्ड फॉर्म असतो, तो घ्यायचा इथे. तर सुरुवातीला बघूयात. आता याच्यामध्ये काही एकच हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्यामुळे आपण सगळ्यांसोबत आय, वी, यू, ही, शी, इट यांच्या सगळ्यांसोबत आपण काय यूज करणार आहोत तर हॅडच यूज करणार आहोत. तर बघूया याच्यामध्ये. आय हॅड गॉन टू पुणे म्हणजे मी पुणेला गेलेलो होतो किंवा होते. नंतर दे हॅड इटन मँगो, त्यांनी आंबे खाल्लेले होते. आंबा किंवा आंबे, इथं मँगो आहे म्हणजे एकच आहे, जर आपण याला एस लावलं तर काय येणार इथं मँगोज, आंबे खाल्लेले होते. नंतर शी हॅड मेड राईस फॉर देम, तिने त्यांच्यासाठी भात बनवलेला होता. You had taught maths, तुम्ही गणित शिकवलेलं होतं. नंतर घेऊयात we had worship God, आम्ही देवाची पूजा केलेली होती. त्यानंतर ही हॅड, याच्यामध्ये ही हॅड पास एक्झाम, त्याने परीक्षा पास केलेली होती. ओके. त्यानंतर एखाद्याचं नाव घेऊया आपण. राम हॅड अटेंड मीटिंग, रामने मीटिंग किंवा सभा, रामने मीटिंग अटेंड केलेली होती. अटेंड केली होती.
तर या पद्धतीने आपण सिंपल पास्ट बघितला, नंतर पास्ट कंटिन्यूस बघितला आणि आज आपण बघितला पास्ट परफेक्ट टेन्स. तर या पद्धतीने पास्ट परफेक्ट टेन्सचे सेंटेन्स आपण इझिली बनवू शकतो. कारण याच्यामध्ये सगळ्यांसोबत आपल्याला फक्त यूज करायचं आहे हॅड आणि V3. आणि शेवटी जे असतं केलेलं होतं, मराठीमध्ये आपण एखादी गोष्ट केलेली होती तर ते सांगण्यासाठी आपल्याला हे यूज करू शकतो आपण. थँक्यू.